एक्सरसाइज 4.1 मधलं क्वेश्चन 5 इव्हॅल्युएट A equal to 2, -3, 5, 6, 0, 4, 1, 5, -7. Also find minor and cofactor of elements in the second row of the determinant and verify A and B. -A21 into M21 plus A22 into M22 minus A23 into M23 equal to value of A and B. A21 into C21 plus A22 into C22 plus A23 into C23 equal to value of A, where M21, M22, M23 are minor of element A21, A22, A23 and C21, C22, C23 are cofactor of A21, A22 and A23. तर इथे आपल्याला डिटर्मिनंट A दिलेला आहे. ह्याच्यामध्ये 9 एलिमेंट्स आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 एलिमेंट्स. 3 रोज. फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो. 3 कॉलम. फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम and थर्ड कॉलम. ऑर्डर ऑफ दिस डिटर्मिनंट इज देअरफॉर 3. तर इथे आपल्याला सेकंड जो रो आहे, सेकंड रो इज 6 0 4. सेकंड रो मध्ये कोणते एलिमेंट्स आहेत, तर 6 0 आणि 4 हे एलिमेंट्स आहेत. त्याचे आपल्याला काय काढायचे आहेत, मायनर आणि को फॅक्टर काढायचे आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय व्हेरीफाय करायचंय, तर व्हॅल्यू ऑफ ए म्हणजे ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू ए इक्वल टू हे इक्वेशन. ह्या इक्वेशन मध्ये एलिमेंट ठेवायचा आहे A21. A21 इज हियर 6. मग इथे आपल्याला A21 एलिमेंट म्हणजे 6 चे आपल्याला आधी मायनर काढायचे. तसंच 0 चे मायनर काढायचे, 4 चे मायनर काढून ह्या इक्वेशन मध्ये ठेवायचे आणि इट इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ ए. तर इथे आपल्याला आधी व्हॅल्यू ऑफ ए काढावं लागेल. म्हणजे हा डिटर्मिनंट आपल्याला आधी एक्सपांड करावा लागेल. इथे आपल्याला एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून ह्या डिटर्मिनंटची काय काढायची आहे, व्हॅल्यू काढायची आहे आधी. आणि त्याच्यानंतर मग मायनर आणि को फॅक्टर ऑफ द एलिमेंट्स इन द सेकंड रो. आणि त्याच्यानंतर ह्या दोन्ही इक्वेशन मध्ये आपण ते व्हॅल्यू ठेवून, मायनरची आणि को फॅक्टरची व्हॅल्यू ठेवून इट इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ ए हे इथे व्हेरीफाय आपल्याला करायचं आहे. तर पहिल्यांदा आपण ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढू. व्हॅल्यू ऑफ ए इथे एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा आहे. तर 2 ने आपल्याला मल्टिप्लाय करायचंय अशा एलिमेंटला की ते ह्या फर्स्ट रो मध्ये नसतील आणि फर्स्ट कॉलम मध्ये नसतील. रिमेनिंग एलिमेंट्स आर 0, 4, 5 and 7. नाउ इट इज डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2. हा छोटा डिटर्मिनंट इथे तयार होतो की जो ह्या रो मध्ये सुद्धा हे एलिमेंट नाहीये, कॉलम मध्ये सुद्धा एलिमेंट आहे. दीज आर रिमेनिंग एलिमेंट्स. मग आता इथे आपण हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा आहे सेकंड ऑर्डरचा. त्याच्यात आपण काय करत असतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊन त्याच्यामध्ये वजाबाकी सबट्रॅक्शन घेत असतो. मग 0 इंटू -7 मीन्स 0 मायनस 5 इंटू 4 20. आता त्याच्यानंतर आपल्याला मल्टिप्लाय करायचंय ह्या नंबरनी -3 नी, पण मायनसचं चिन्ह द्यायचंय आणि मल्टिप्लाय करायचंय -3 नी. आता कोणत्या एलिमेंटला आपण कोणत्या एलिमेंट्स घ्यायचे, तर रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन दिस कॉलम अँड इन दिस रो. रिमेनिंग एलिमेंट्स आर 6, 4, 1 and -7. परत इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि सबट्रॅक्ट. 6 7 जा 6 सती 42. निगेटिव्ह साईन द्यायची इथं. 1 इंटू 4 मायनस घ्यायचे 4 मीन्स -46. मग ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली आहे -46. आता इथे प्लस करायचंय. इथे पहिल्यांदा आपण मायनस घेतलं, आता प्लस करायचंय. मल्टिप्लाय कशाने करायचंय, तर ह्या एलिमेंटनी 5 नी. आणि कोणत्या एलिमेंट्स घ्यायचेत आपल्याला इथे, जे एलिमेंट ह्या कॉलम मध्ये नाहीयेत आणि ह्या रो मध्ये नसलेले, म्हणजे 6015 एलिमेंट घ्यायचे. 6015. आता इथे आपल्याला याची व्हॅल्यू काढायची. म्हणजे हा डिटर्मिनंट आपल्याला काय करायचंय, सॉल्व्ह करायचा. हा सेकंड ऑर्डरचा डिटर्मिनंट आहे. मग ते क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि मायनस तिरकस गुणाकार घेऊन वजाबाकी करायची.
6 पंचे 30, 6 पंचे 30, 5 सख 30 वजा 1 गुणिले 0 0 म्हणजे 30 30. व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट इज 30. Put here 30. आता इथे हे आपण सॉल्व करून घेऊ. Now 0 minus 20 means minus 20 means negative 20 minus. Now here negative become positive. 3 into 46 plus 5 into 30. 2 into 20 40. Now 46 into 3. 3 6 जा 18. 3 सखा 18 हाचाला 1. 3 चौक 12 आणि 13. 3 into 4 12. 12 plus 1 13. 138 plus 5 into 30 means 150. 5 3 जा 15. 5 ते 15 आणि हे वरचं 0. आता हे आपण सॉल्व करू. इथे हे दोन आधी निगेटिव्ह मायनस मायनस आहे त्यांची ऍडिशन होणार आहे आणि वजाबाकीचं चिन्ह द्यायचंय. 871 प्लस 150 निगेटिव्ह 28. मग व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट A इक्वल टू 28. व्हॅल्यू ऑफ determinant A equal to negative 20. आता त्याच्यानंतर आपल्याला मायनर आणि को फॅक्टर एलिमेंटचे फाइंड आउट करायचे आहेत की जे सेकंड रो मध्ये आहे. ह्याच्यामध्ये सेकंड रो मधले एलिमेंट 604 आहेत. हा रो आहे सेकंड रो. तर ह्या एलिमेंटचे आपल्याला मायनर आणि को फॅक्टर काढायचे. प्रत्येक 6 चा मायनर आणि को फॅक्टर, 0 चा मायनर आणि को फॅक्टर आणि 4 चा पण मायनर आणि को फॅक्टर. व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट A इक्वल टू निगेटिव्ह 28. आता इथे आपण रो रिप्रेझेंट करू. सेकंड रो रिप्रेझेंटेशन ऑफ सेकंड रो 6 0 and 4 equal to A21, A22, A23. Here 2 represent number of row number, and 1 represent number of column number. Second column आणि थर्ड कॉलम. A23 3 रिप्रेझेंट थर्ड कॉलम. तर इथे आपण आता हे एलिमेंट घेऊन आधी याचं मायनर काढायचंय. A21 रिप्रेझेंट एलिमेंट इन सेकंड रो अँड फर्स्ट कॉलम इक्वल टू इट इज 6. तर मायनर काढण्यासाठी आपण काय करत असतो की त्या रो मधले आणि त्या कॉलम मधले एलिमेंट घ्यायचे नाही. मायनर ऑफ A21 इक्वल टू M21. मग आता ह्या रो मधले आणि ह्या कॉलम मधले 6 ह्या रो मधले आणि 6 ह्या कॉलम मधले एलिमेंट न घेता रिमेनिंग एलिमेंट घ्यायचे म्हणजे निगेटिव्ह 3 5 आणि निगेटिव्ह 7. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचे. निगेटिव्ह 3 इंटू निगेटिव्ह 7 मीन्स 21 मायनस 5 इंटू 5 25. आता इथे हा डिटर्मिनंट तयार होतोय. तो डिटर्मिनंट आपण सॉल्व केला. टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड सबट्रॅक्ट. 3 into 7 21. Negative become here positive. 21 minus 5 into 5 25 means -4. Now cofactor of A21. Cofactor of A21 means C21. C21 represent cofactor of element A21. A21 is 6.
इथे आपल्याला परत फॉर्म्युला वापरायचा आहे कोफॅक्टरचा. Cij इक्वल टू -1 I प्लस j इंटू Mij, where I represent row number and j represent column number. अब इथे रो नंबर 2 है, कॉलम नंबर 1 है. -1 रेज टू 2 प्लस 1 इंटू M21, -1 रेज टू 3, M21 is -4, -1 raised to 3 means -1 into -4 means 4. Therefore C21 equal to 4. Negative become positive. Multiplication of two negative number is positive number. दोन ऋण संख्यांचा गुणाकार धन संख्या येतो. आता इथे ह्याच पद्धतीने आपण A22 चे मायनर आणि को फॅक्टर काढू. फक्त आपल्याला इथे चेंज करायचं आहे. Minor of A22 means M22 equal to M22. Now this element represent, it is its position is in second row and second column, means it is 0. A22 is here 0. जे 0 चे आपल्याला मायनर काढायचे. टेक remaining elements which are not in this row and in this column, and these are 2, 5, 1 and -7. 2, 5, 1 and -7. With a cross multiplication and subtract. 2 into 7 14 आणि -40, तर निगेटिव्ह आहे म्हणून निगेटिव्ह मायनस करायचे. आता मग -5 means -90. Co-factor of A22 means C22 is also -19. C22 is -19 and M22 is also -19. आता इथे मायनर आपल्याला A23 चे काढायचे. A23 is equal to 4. A23 equal to 4. मायनर काढण्यासाठी आपण रिमेनिंग एलिमेंट्स घेत असतो विच आर नॉट इन द रो 2 अँड कॉलम 3. 4 आहे. A23 is here 4 equal to 4. 2, -3, 1 and 5. 2, -3, 1 and 5. Take cross multiplication and subtract, means 13. M23 equal to 13. Now C23 means -1, 2 plus 3 into M23. -1 raised to 5. M23 is 13 and -1 raised to 5 is -1 into 13 means -13. And C23 is -13. आता इथे आपले सगळे मायनस आपण काढून झालेले आहेत. सगळे को फॅक्टर काढलेले आहेत. आता ह्या इक्वेशन मध्ये ठेवायचं आहे. इट इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ A and value of A is -28. आता इथे A23 is 6. Second element in second row, first column, second row and first column. मग 6 into, पण इथे निगेटिव्ह चिन्ह आहे म्हणून -6 घेऊ. into M21 is -4 plus A22 is 0. 0 into M22 -19 minus A23 is 4. M23 is 13. They solve करू. 0 into -19 means 0 and here negative become positive. दोन ऋण संख्यांचा गुणाकार धन संख्या येतो 24 and -24 minus 52.
8 निगेटिव्ह 28 and it is equal to value of determinant A. तर इथे आपण हे प्रूव्ह केलंय की इट इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ ए. हे इक्वेशन जेव्हा आपण सॉल्व्ह केलं त्याचा आन्सर पण किती आलं निगेटिव्ह 28 and it is equal to value of A, that is निगेटिव्ह 28. आता B A21 into C21 plus A22 C into C22 plus A23 into C33 equal to value of A. तर हे इक्वेशन आपण सॉल्व्ह करू and it is equal to value of A means negative 28. Now A21 is 6 into A21 into is 4 plus A22 is 0 into C22 is negative 19 plus A23 is 4 and C33 is negative 13. Now 6 into 4 24 plus 0 into anything number 0 ह्याची व्हॅल्यू 0 येणार minus 52 means negative 28 and it is equal to value of determinant A equal to negative 28. इथे आपण ए आणि बी दोन्ही सॉल्व्ह केलेले. तर ह्या दोन्ही इक्वेशन वरून आपल्याला काय लक्षात येतं की जर एलिमेंट 0 असेल तर इथे C22 आणि M22 आपल्याला इथे काढण्याची गरज नव्हती. डायरेक्ट आपण फक्त फर्स्ट एलिमेंट म्हणजे रो मधला सेकंड रो मधला हा एलिमेंट आणि हा एलिमेंट ह्याचेच फक्त मायनर आणि को फॅक्टर जर काढले असते आणि ह्या इक्वेशन मध्ये सुद्धा पुन्हा आपण सॉल्व्ह करू शकतो. 0 असल्यामुळे 0 इंटू एनी नंबर इक्वल टू 0 येणार आहे. तर त्यामुळे इथे आपला असा वेळ वाचू शकला असता.